ये बानू, हा अतिथी कक्ष आहे। अतिथी कक्ष? हो, गडावर येणाऱ्या अतिथींसाठी हा अतिथी कक्ष आहे। तू तुर्तास इथेच विश्रांती घे। वैजी, हा कक्ष गडाच्या अंतःपुरात आहे। इथून पुढेच म्हाळसादेवींचा कक्ष आहे, श्री खंडेरायांचा कक्ष आहे आणि आमचा देखील कक्ष आहे। आज पतूर हात येणं झालंच नाही ना, तेव्हा समद डोळ्यामध्ये साठवून घेते हाय बघा मी। कसं वाटतं आहे तुला इथे येऊन? लय चांगलं वाटतं हाय बघा देवी। मला तर लय वेळा असं वाटायचं का आता गडावर येऊन राहावं म्हणून, पर आज पतूर नुसतं ऐकलं होतं। या अगोदर आख्यानासाठी मी गडावर आले आहे बघा, पर इतका आतमध्ये येणं झालंच नाही। पर आज झालं आहे तेव्हा लय चांगलं वाटतं आहे बघा मला। बाणाई, श्री म्हाळसादेवींनी योगमायेने सूक्ष्म देहाने या गडावर आणलं आहे। यामागे नक्कीच त्यांचं काहीतरी प्रयोजन हे असणारच। होय, खरं तर मॅच त्यासनी म्हणलं का मला गड बघायचा आहे, तर राहायचं आहे म्हणून। तुम्ही समजे कुठं राहता गडावर हे मला बघायचं होतं बघा। अगोदर मला वाटलं का म्हाळसाताई नाही म्हणत्या, परत नंतर त्यांनी माझं मागणं पुरं केलं। त्या तुला सूक्ष्म देहाने इथे घेऊन आले आहेत। त्यांनी तुझी इच्छा पूर्ती केली, जशी तू त्यांची केलीस, तांबूल पत्र देऊन। वही देवी, अहो तुम्हासनी सांगते, मला तर ते झाड कुठं बी गावना, म्या लई हुडकलं। पर मग महाराज तत आले आणि त्यांनी मला दावलं का हे ते झाड। मग मी त्याची पानं तोडली आणि काय झालं बानू? बाणाई, काय झालं? अशी बोलता बोलता का थांबलीस मध्येच? का कुणास ठाऊक, तर मला असं वाटतंय का मी ह्या अगोदर बी असंच हे पान कुणासनी तरी दिलं आहे। कोणाला? ते धडा आठवत नाही बघा, पर दिलं आहे। असो, आता तू इथेच विश्रांती घे। तुझ्या विश्रांतीत कोणीही व्यत्यय आणणार नाही। वैजी, आणि तुला काही हवं असेल तर निसंकोचपणे आमच्या कक्षात येऊन सांगितलंस तरी चालेल। इथून पुढे गेल्यावरच आमचा कक्ष आहे। येतो आम्ही। शुभम भवतु। सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं। बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं। एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा। तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं। हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला। तो आनंद महत्त्वाचा। हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया। आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी। अभिनंदन। आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी। अभिनंदन। काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली। हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे। त्या तिची बाजू घेत होत्या,
पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.